आणि इकडे पुण्यामध्ये पूर पाहण्यासाठी आता पुणेकरांनी झेड ब्रिज वरती गर्दी केलेली आहे। घरामध्येच थांबण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत, तरी देखील लोक झेड ब्रिज वरती गर्दी करतायत। पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। नागरिकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। मात्र पुण्यातल्या प्रसिद्ध अशा झेड ब्रिज वरती पुणेकरांनी आता पूर पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। पाणी सोडण्यात आलं आणि हे पाणी आता हळूहळू एका प्रत्येक परिसरात शिरायला सुरुवात झाली आहे। मी आहे सध्या पुण्यातल्या झेड ब्रिज परिसरात। झेड ब्रिज परिसरातील हे नदी पात्र आपण बघतोय, पाण्याने तुडुंब भरलेलं दिसतंय। महापालिका प्रशासन असते किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी आता घरी राहण्याचं आवाहन सगळ्या पुणेकरांना केलं आहे। मात्र अनेक पुणेकर झेड ब्रिजवर हा सगळा पूर परिस्थिती ही सगळी पूर परिस्थिती पाहण्यासाठी गर्दी करताना आपल्याला दिसते। तुफान बॅटिंग पावसाची सुरू आहे। याच पावसाची मजा घेण्यासाठी ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी सगळे पुणेकर आणि सगळे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत। आम्ही इथं सदाशिव पेठेत राहतो। एमपीसी पाण्याची पातळी खूप वाढली बघण्यासाठी असं वाटतं की पाण्याची पातळी खूप वाढणार आहे अजून। आणि पाऊस हा काल घरी राहण्याचं आवाहन केलं आणि गर्दी बघायला हो पाऊस खूप वाढणार। आकाशाला आले थोडेफार सगळेजण खूप जण इथे पावसाचे पाणी बघायला आले। पाण्याची पातळी खूप वाढणार आहे अजून, तरी पण त्यांना गांभीर्य करत आहे की अंबावती जावं, तरी पण गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे वातावरण बघायला आलो आणि आम्ही स्थानिक रहिवासी आहे आणि नारायण पेठेतून आणि तुम्ही बघू शकता एवढा मोठा पाऊस। आम्ही काळजी कोट्याने आलेलो आहे। आम्ही काय असं लांबला एकदम सुरक्षित सगळे या ठिकाणी झेड ब्रिजवर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तिथे प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे की तुम्ही आता घरी जा, या पावसात भिजू नका म्हणण्यापेक्षा इथे गर्दी करू नका। मात्र तरीही अनेक पुणेकर या झेड ब्रिजवर गर्दी करताना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।